हॅलो फ्रेंड्स, आज मी घेऊन आले आहे रवा आणि मूग डाळीच्या पिठाचे लाडू। ही एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे। तर यासाठी लागणारे साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिलेले आहे। रेसिपीसाठी लागणारे साहित्य साठी मी मूग डाळीचे पीठ घेतलेले आहे। तुम्ही बेसनही यूज करू शकता। 1 वाटी तूप, 1 वाटी रवा आणि 1.5 वाटी मी साखर घेतलेली आहे। 10 ते 12 वेलदोडे घेतलेले आहे आणि 1 वाटी मी पाणी घेतलेले आहे। तर चला सुरुवात करूया। अर्धी वाटी मी तूप हे कढईत टाकले आहे। ते थोडे मेल्ट होऊ द्यावे आणि रवा हा भाजून घ्यावा। जर आपण रवाचा शिरा करतो त्याच पद्धतीने रवा हा मस्त भाजून घ्यावा। एक 6 ते 7 मिनिटापर्यंत रवा हा भाजून घ्यावा, म्हणजे ब्राऊन होऊ द्यावा। रवा भाजताना आपण हे परततच राहावे। ही एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे। यात एवढे भांडेही भरत नाही आणि लगेच बनते। हे बघा, रवा हा परतून घ्यावा। रवा हा ब्राऊन झालेला आहे। ते मी आता एका भांड्यात काढणार आहे, ज्याच्यात आपण लाडू बनवणार, म्हणजे सर्व साहित्य येईल असं भांडं घ्यावं। परत अर्धी वाटी तूप मी टाकणार आहे। त्यात 1 वाटी जे आपण मूग डाळीचे पीठ घेतलेले होते तेही आपण भाजून घेणार आहोत। मूग डाळीचे पीठ भाजतानाही परतत राहावे। ते पीठही थोडे ब्राऊन होऊ द्यावे। एक 4 ते 5 मिनिटात मूग डाळीचे पीठ हे भाजले जाते। तुम्ही बेसनचे पीठही यूज करू शकतात। हे बघा, थोडं पातळ बनते, म्हणजे पूर्ण भाजले गेले आहे हे लक्षात येते। आणि आपण ॲड करणार आहोत। पाक आपल्याला तयार करायचा आहे, म्हणून मी 1 वाटी पाणी आणि 1.5 वाटी मी साखर घेतलेली आहे। याचा पाक तयार करून घ्यावा। पाक तयार करण्यासाठी सुद्धा 5 ते 6 मिनिटात आपला हा पाक तयार होतो। आणि साखरेचा पाक तयार होण्यासाठी झाला की नाही ते कसं चेक करायचं तेही मी सांगते। हे बघा, एका वाटीत मी काढले आहे थोडं, आणि एकदम धाग्यासारखा पाक बघा, असा म्हणजे पाक तयार झालेला आहे। ते आपण रवा आणि मूग डाळीच्या पिठामध्ये पाक आपण घालणार आहोत। हे पाक ॲड केल्यानंतर आता मी ते वेलदोडे होते 10 ते 12 त्याला कुटून घेतलेले आहे आणि ते वेलदोडेही घातलेले आहे। आता चमच्याने पूर्ण हे एकत्रित करावे। एकत्रित केल्यानंतर आपण जवळजवळ 5 ते 6 मिनिटं आपण ठेवणार आहोत। हे बघा, 5 ते 6 मिनिटानंतर एकदम घट्ट होते। घट्ट झाल्यानंतर आता आपण एक एक करून त्याचे लाडू बनवणार आहोत। हे बघा, एकदम पॅक दाबून आपण त्याचे लाडू बनवावे। जर तुम्हाला याच्यात काजू, बदाम, मनुके तेही तुम्हाला घालायचे असतील तर, आणि हे 1 वाटीप्रमाणे मी तुम्हाला जे साहित्य सांगितलेले आहे तर त्यात जवळजवळ 16 ते 17 लाडू बनतात। हे आपले लाडू हे तयार आहेत। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत।